तर राम राम मंडळी, जय शिवराय. काय म्हणता, कशात? तर मंडळी, मी आशिष इंगडे आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वागत करतो. तर काय म्हणते, पाऊस वगैरे तुमच्या इकडे? पावसाचं वातावरण तर बनवून राहिलं, पण पाणीच निघून राहिलं. तर असंच तुमच्या इकडे आहे काय? पाय जास्त पेरणी वाहण्याची घाई करू नका, आरामशी करा, कारण भल्ला चाट देते बरं. एकदा गेलं का नाही तर डबल पेरणी करायला लावते. तर मंडळी, आजचा ब्लॉग रात्रीचा एवढा खास आहे की आमच्या इथं काहीतरी स्पेशल डिश बनवून राहिली, ढोकला. एक दिवस रस बनला, दुसऱ्या दिवशी बासंती बनली, आज बनवून राहिला ढोकला. तर चला, कसं काय ढोकल्याचा गेम आहे, प्लॅन आहे, चला पाहू, दाखवतो तुम्हाला मस्तपैकी. तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा, रिस्पॉन्स द्या काहीतरी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करत राहा मित्र. तुमचं प्रेम असू द्या, खूप जास्त गरज आहे. लवकरात लवकर सबस्क्राईब 1 मिलियन होऊन घ्या आपले, तर तुमच्या हाती आहे. तर कोशिश तर मी करून राहिलो, मेहनतही करून राहिलो, पण रिस्पॉन्स हा तुमच्या हाती आहे. मी हारलो नाही आणि हरणारे नाही. मी पूर्ण जीव लावून कोशिश करून राहिलो. मी काहीतरी जॉब करून, दुसरं काम करून मी ब्लॉग करून राहिलो आणि रील्स बनवून राहिलो. तर चला, पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. दाखवू आता ढोकल्याचं काय प्रोग्राम आहे. तर मंडळी, हे पहा, इकडे सध्या समार गिमार चिरणं चालू आहे, ढोकळ्याची तयारी. इकडे पालक, कढई मळाई. तुमच्यात काय सांग ना, काय ढोकला आहे काय? हा, अजून काय? मसाले भात ढोकला. कंटिन्यू काही ना काही सुरू आहे. पहिल्या दिवशी झाला आंब्याचा रस, दुसऱ्या दिवशी झाली बासंती, आणि आज चालू आहे काय, इडली ढोकला. आज आहे ढोकला, उद्या आहे म्हणते इडली, है ना? इडली इडली पाहून घेता तुम्ही काय? इडली की इडली मला माहिती. उद्या इडली आहे म्हणते. उद्या आहे इडली, आज आहे ढोकला. आता ते अप्लाय नंतर करा. ते ॲडसनचं हे केलं नाही, 5-6 दिवस काहीतरी, म्हणजे 200 दिवशी उद्या समजेन म्हणजे टिक आले की मग अप्लाय करायचं म्हणजे. बाकी प्रोसिजर केली आहे, त्यातलं मला काहीच नाही माहिती. ला ला ला. तर मंडळी, या आमच्या घरी ढोकल्या आहे आज. काय ढोकला? ढोकला आमच्या घरी ढोकला. अहो, आमची भाषा मंडळी, हे पहा, आमची भाषा गावातली आहे, गावरानी. आणि तुला मला हे मराठी शुद्ध भाषेत जमते, पण मी बोलत नाही, कारण की जे रिॲलिटी आहे आमची भाषा, जे बोली भाषा रिॲलिटी आहे रोजची, तिच्यावर मी ब्लॉग करतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे काय? तुम्हाला व्हिडिओ आवडते की नाही आवडत? आपल्या कमेंटमध्ये सांगा, आमची भाषा तुम्हाला आवडते का? कारण ही भाषा जी आहे मी मुद्दामून बोलतो, कारण की जी आमची रिॲलिटी आहे. आता रोज आम्ही तुला, आम्हाला, मला बोलत नाही. कुठंतरी जो जसा माणूस भेटला, जसा आता हिचा पोरगा आहे, भाचा माया, याच्यासोबत बोलायला लागते तुला मला, तरी तो मग इकडची भाषा शिकून जाते तो त्याच्या घरी. तर असो, आमची भाषा आवडते का तुम्हाला? नक्की सांगा, कारण की आमची हे वऱ्हाडी भाषा आहे, गावरानी भाषा आहे, रिअल आहे, रिॲलिटी आहे. तर तुम्हाला कसे वाटते आमची भाषा नक्की नक्की कळवा आम्हाला, नक्की. हां, आम्हाला सांगा बरं, कळवा ना. तिला सांगा, आमची जी भाषा आहे ती वऱ्हाडी भाषा आहे, गावातली. वेलकम टू नाही, वेलकम टू नाही, तर राम राम मंडळी. आपलं हेच बरं आहे, जय शिवराय, नाही काय? होय दुधू, काय करू तो?
चुकला रे. तर मंडळी आता ढोकळा इकडला बनणं चालू आहे. ढोकळा झाल्यावर तुम्हाला दाखवून देऊ कसा काय आता कसा ढोकळा बनला मस्तपैकी. हे पहा हे कार्टून हे ना हे तोडून काय ठेवलं ते हे पहा हे ना हे तोडलं सोप्याचं पाहून घ्या. भल्ले बनमास आहे कार्टून आहे. काय रे एवढे मस्ती काल करू राहिला. बरेच कार्टून आहेत ना. हे पहा हे याचा कितंबा पहा हे पहा हे याचे ढोरं आहेत पाहून घ्या पाहून घ्या मंडळी. हे बघा टकलू हा टकलू दुसरा हा टकलू. एवढे बदमाश आहेत ना की लयच डेंजर आहेत लयच बदमाश आहेत. हे बाय ना हे तोडफोड करून ठेवला सोपा. तर मंडळी भेटू आपण. आता मी जरा असं फ्रेश गिश होतो कपडे चेंज करतो. तर चालू आहे आपला डोसा मस्त काय इडली डोसा काहीतरी म्हटलं होतं ना डोसा. तर भेटू आपण मस्त डोसा झाल्यानंतर. तर चला. तर मंडळी हे पा केक कटिंग सुरू आहे. बड्डे आहे कधी आज. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. तर मंडळी बर्थडे सेलिब्रेशन झाला. तर मंडळी हा आहे काय ढोकळा मी डोसा म्हणून राहतो. हा आहे ढोकळा आणि याच्या छोट्या छोट्या बर्फी कटिंग केला आहे. केक नाही आहे तुम्ही समजूनच गेले असाल. आणि तिकडे तू काय करू राहिली बाई मग म्हटलं अजून काही दुसरं रेसिपी नवीन तयार करून राहिली का. पाहून घ्या टेस्ट पाहून पाहता का. नाही मी अजून फ्रेशच नाही झालो फ्रेश. बरं आपण टेस्ट करून पाहू. तर मंडळी चालू आहे मस्तपैकी फ्रेश गीत झालो आहे चेंज झाला आहे. पण आता हे पाहून घ्या ढोकळा आला पाहून घ्या मस्तपैकी ढोकळा झालेला आहे. आता याची मजा येईल जेवणासोबत. ढोकल्याच्या सोबत तुम्हाला माहिती आहे का अजून काय बघून घ्या पापड खात असता तुम्ही. पापड पाहिले का पापड तांदूळाचे पापड. आणि आहे आंब्याचा रस तो मजा आएगा खाने में. तर मंडळी हा जेवण केलं. तर मंडळी मस्त टेस्ट घेऊन पोहोच जराशी ढोकल्याची कशी काय झाली. तर यानं घेतली तू जेवला का ढोकळा खाल्ला का तू कशी झाला कसा झाला ढोकळा. तर आपण ढोकळे कसा झाला इकडच्यात सांग इकडे सांग. हे पडदा नको ओढू. कसा झाला कसा ॲक्शन करून सांग. तर ढोकळा टेस्टी झाला म्हणते. आपण घेऊन पाहू टेस्टी. मस्त झाला एक नंबर. मंडळी ढोकळा मस्त झाला मजा येऊन गेली. खरंच बाहेरचं आणल्यापेक्षा ना घरी आणून घरी केलेलं खूप चांगलं राहते. गॅरंटीचं राहते घरचं राहते. मी तुम्हाला एकच सजेशन देतो बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरी करा घरी खा. मस्त धकते आणि टेस्टही चांगली येते. तर चला आता आम्ही करतो जेवण. तुम्ही करा खूप वेळ झाला म्हणजे आताचा हा व्लॉग राहील रात्री 9 वाजताचा. म्हणजे रात्री 9 साडेनऊ 8 साडेआठच्या नंतर मी हा व्लॉग काढणं सुरू केला. तर आता मी करतो जेवण. तुम्हाला सगळेले गुड नाईट शुभरात्री. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा. आणि सोमवार
अशाच आपल्या ब्लॉगमध्ये तुमचा सपोर्ट असू द्या, तुमचं प्रेम असू द्या. तर असंच प्रोत्साहन द्या. खूप बरं वाटते. आणि असं नवीन रोज व्लॉग मी काढायची कोशिश करत आहे. आधी एवढे ब्लॉग नव्हते टाकत, पण आता खूप जास्त मोटिवेशन वाढलं आहे तुमच्या प्रेमामुळं. असाच सपोर्ट असू द्या. आणि तर चला भेटू पुढच्या ब्लॉगच्या. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री. आपली काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र.